धडाधड बोल. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. तर मी आज आलो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. तर आज आहे 4 ऑगस्ट तर 2026, पण 4 ऑगस्ट 1978 रोजी पोचीराम कांबळे जे या विद्यापीठाचं नामांतर होण्यासाठी शहीद झाले. आज त्यांची हत्या झाली होती 1978 रोजी. त्यांची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. तर हे नाव किती सुंदर दिसते याच्यावरती, पण या नाव इथं भेटण्यासाठी कित्येक जण शहीद झाले आणि आपल्या बहुजन लोकांच्या वस्त्या जाळण्यात आल्या, बायांच्या अब्रू लुटण्यात आल्या आणि अक्षरशः म्हणजे अंगावरती काटा येतो. तर त्यातच असे एक होते नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी या छोट्याशा गावातील पोचीराम कांबळे यांची कहाणी. ठीक आहे. तर पोचीराम कांबळे कट्टर भीमसैनिक होते आणि बाबासाहेबांचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी त्यांनी आपले प्राण गमावले. ठीक आहे. तर त्यांचं आता जवळजवळ तर सकाळ झाली होती 4 ऑगस्ट 1978 रोजी. पोचीराम कांबळेंच्या पत्नीला माहिती होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे. जवळजवळ 300 ते 400 मनोवादी जातीवादी लोक पाटलाच्या घरावर त्यांची मिटिंग झाली आणि पोचीराम कांबळेंना ते मारण्यासाठी आले होते. पोचीराम कांबळेंच्या पत्नीला धोंडाबाईला माहिती होतं त्यांच्या जीवाला धोका आहे. तर त्यांनी त्यांना रात्रीच घराबाहेर काढले आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना पळ काढायला सांगितला. पोचीराम कांबळे धावत होते आपला जीव वाचवण्यासाठी, पण मनुवादी त्यांचा पाठलाग करत होते. शेवटी ते एका पाण्यामध्ये गेले आणि आपलं एका शिडकानी लपट राहिले होते. पण काही बायांनी त्यांना बघितले आणि जवळजवळ बघू शकतात तेव्हा पाण्याचे दिवस होते. तर सगळीकडे गारा वगैरे, त्यांच्या पायाचे ठसे, थकवा लागून पोचीराम कांबळे थकले होते. तर जवळजवळ 300 ते 400 मनुवाद्यांनी त्यांना पकडले आणि क्रूरपणे त्यांना मारण्यात आले. पोचीराम कांबळे म्हटले की माझं तुम्ही धड म्हणजे धड वेगळं करा, पण माझा छळ करू नका. पण तरी त्या लोकांनी निष्पार्शपणे त्यांचा छळ केला आणि जय भीम हा नारा देऊ नको असे सांगत राहिले आणि आमचे पाया पड किंवा बूट असे हे करा असं सांगत होते. पण पोचीराम कांबळेंनी शेवटपर्यंत जय भीमचा नारा देत राहिले आणि जय भीमचा नारा देत देत त्यांनी आपला प्राण गमावला. शेवटी त्या मनुवाद्यांनी लाकडच गोळा केली, त्याच्यावरती रॉकेट टाकलं आणि जिवंत पोचीराम कांबळे यांना जाळून टाकण्यात आलं. ते त्यांच्या घरी सुद्धा गेले होते आधी. तर त्यांच्या पत्नीला आणि यांना मुलाबाळांना मारहाण तर झालीच होती. तर त्यांच्या घरावरती रॉकेट टाकलं, घर जाळले. जसं की आधीच मी सांगितलं की त्यांच्या घरावर कित्येक बहुजनांच्या वस्त्या जाळल्या वगैरे वगैरे, त्यांचं सुद्धा घर जाळलं. तर असेच एक पोचीराम कांबळे, आपण आज त्यांची सविस्तर कहाणी जाणूनच घेणार आहोत. तर सर्वात प्रथम पोचीराम कांबळेंना सतसत नमन आणि जय भीम. क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. तर हे नाव आपण ह्या अशा गोष्टी आपण विसरत चाललो आहे. ठीक आहे. आपल्याला ऐकतं ताटामध्ये भेटले, पण त्याच्यासाठी कित्येकांनी आपला प्राण गमावला, हे आपण विसरायला नको. आणि आज आपण मी तुम्हाला विद्यापीठाचा परिसर दाखवणार आहे. आणि आता पाणी सुरू झालं आहे, पण इथे एक नामांतर शहीद स्तंभ आहे. त्याच्यावरती पोचीराम कांबळे आणि जेवढे लोक शहीद झाले होते त्यांचं त्याच्यावरती नाव आहे. तर आज मी तुम्हाला पूर्ण ते दाखवणार आहे. सो क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. चला मग. तर हे विद्यापीठ आहे आणि इथं आहे ते नामांतर शहीद स्तंभ, ज्याच्यावरती तुम्ही बघू शकता पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गोविंद भुरेवार, दिलीप रामटेके असे कित्येक जणांचं नाव आहे. तर पण आता पाणी खूप जोरात चालू आहे आणि हे बाबासाहेबांचं तिथे स्टॅच्यूज बघा. हे आपल्याला सध्या ऐकतं भेटलं, पण ठीक आहे. याच्यासाठी किती संघर्ष करावा लागला, 17 वर्ष लढा चालला, तेव्हा नंतर कुठं या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव भेटलं.